फॅमिली जय महाराष्ट्र. तर आज आपण घरीच साबण बनवणार आहे. साबण, कोरफड, लिंबाचा पाला, गुलाब फूल आणि तुळशी घालून. तर आपल्याला हे बघा ताजी कोरफडचं पान घ्यायचं आहे. हे बघा घेतलं मी पान. चला घरगुती आपल्याला घरच्या घरी बनवायची साबण. किती हिरवंगार आहे बघा. ओरिजिनल आपल्याला बनवायचं आहे. नो केमिकल, नो साईड इफेक्ट. लिंबाचा पाला घ्यायचा आहे ताजा. हे बघा झाडाचा. झाडाची ताजी पानं घ्यायच्यात आपल्याला. आपल्या दारातच आहेत झाडं लिंबाची सुद्धा. हे बघा हिरवी हिरवी पानं घ्यायच्यात आपल्याला मस्त. हे बघा लिंबाची पण पानं घेतली मी. हे बघा कोरफड आणि लिंबाची पानं. हे बघा सीताफळाचं झाड पण आहे इथं आपल्या दारात. हे लिंबाचं झाड आहे. तिथं एक आहे लिंबाचं. कोरफडी आहेत बघा, इथं बी आहेत, त्या तिथं पण आहेत बघा. तर धुवून घेतले आपण. हे बघा लिंबाचा पाला, कोरफड आणि तुळस. हे बघा तुळस पण घेतली धुवून. गुलाबच्या पाकळ्या पण घेतल्यात मी. हे बघा गुलाबाच्या फुलाच्या. कोरफड घेतली आपण धुवून. लिंबाचा पाला घेतला धुवून आणि तुळस पण घेतली धुवून. हे बघा. तर ही सगळे आपण धुवून घेतले. आपल्याला कोरफडीचा आतला गाभा काढून घ्यायचा आहे. तर आपल्याला लागणारं सगळं साबणासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण. हे बघा लिंबाचा पाला आपण धुवून घेतला आहे. या लिंबाच्या पाल्याचा तर खूप उपयोग आहे. आपल्या तोंडावल्या काळपटपणा, अजून आपल्याला मुरम फुटकुळ्या आलेल्या असतात ना, ती सगळ्या जातात. गुलाबानी पण सॉफ्ट होती त्वचा. आणि हे तर काय तुळशीचं सांगायलाच नको. आयुर्वेदिक तुळशीची पण खूप उपयोग आहेत. आपल्या तोंडाची त्वचा आपली उजळते. आणि ह्या विटामिनच्या 2 गोळ्या आपण टाकणार आहे. कोरफड आपण गर काढून घेऊया. चला कोरफडीचा पण खूप छान उपयोग होतो त्वचेसाठी. तर आपल्याला कोरफड, लिंबाचा पाला, गुलाब, तुळशी आणि विटॅमिन ई गोळी टाकून आपल्याला आता ही बारीक करून घ्यायचं आहे. कोरफडीतला गर काढून घेऊया आपण. हे बघा अशी साल काढून आपण सगळा गर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. हे बघा कोरफडीचा गर काढून घेतला आहे मी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तुळशीची पानं, लिंबाचा पाला, गुलाबाच्या पाकळ्या सगळी टाकून आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. एकदम ग्रेव्ही बनवून घ्यायची. हे बघा लिंब, कोरफड, गुलाब सगळं बारीक करून घेतलं आहे मी. आणि तुळशी आपण हे बघा एकदम बारीक करून घेतले. हे बघा गाळायची सुद्धा गरज नाही आपल्याला. चला आता आपण साबण बनवणार आहे. आयुर्वेदिक घरगुती साबण. आपल्याला ही विटॅमिनच्या पण 2 गोळ्या टाकायच्यात. हे बघा. तर आपला हा पूर्ण आयुर्वेदिक साबण आहे. ह्याच्यात कसलंही केमिकल आपल्याला मिक्स करायचं नाही. आपला पूर्ण आयुर्वेदिक साबण बनणार आहे. हा लिंब, गुलाब, कोरफड आणि तुळशी 4 प्रकारचं यात आयुर्वेदिक आपण वनस्पती घातलेले आहेत आणि बारीक केलेले ग्रेव्ही. चला आता बेस करू आपण. वितळून घेऊया. हे बघा पातेलं ठेवले मी. कट करून घेऊया सगळा बेस. हे मी ऑनलाईन ग्लिसरीन मागवल्या. ग्लिसरीन
सोप बेस ऑनलाईन मागवलेला आहे. चला आपण कट करून वितळवायला ठेवला आहे. आता हे आपल्याला वितळून द्यायचं आहे. नंतर आपल्याला हे 4 आयुर्वेदिक वनस्पतीचं केलेलं आहे ना, ते आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. पूर्ण आयुर्वेदिक आपला साबण बनणार आहे. नो लिक्विड. हे बघा सोप बेस वितळायला लागलाय. सॉरी, तोंडात येते, बोबडं वळती ही जीभ. चांगलं वितळून घ्यायचं आहे आपल्याला हे. चांगलं वितळून घ्यायचं. तर हा आपला पूर्ण आयुर्वेदिक साबण बनणार आहे. तुळशी, कोरफड, लिंब आणि गुलाब. आपल्या चेहऱ्यासाठी फार उपयुक्त आहे हा साबण. लिंबामुळं तुळशीमुळं आपल्या तोंडावले डाग, आणखीन मुरम, फुटकुड्या जाणार. वापरून बघा, तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आयुर्वेदिक पूर्ण साबण, त्याच्यात काय लिक्विड नाही, मिक्सन काय नाही. विटॅमिन ईच्या 2 गोळ्या आपण टाकून घेणार आहे. हे बघा, विटॅमिन ईच्या 2 गोळ्या आपण ह्याच्यात टाकून घेतलेल्या आहेत. चला आता आपण हे पेस्ट केलेली टाकणार आहे त्याच्यात. आपला सोप बेस पागळला आहे, आता वितळला आहे चांगला. तर आपल्याला गरम ह्याच्यातच आपल्याला हा सोप बेस मिक्स करून घ्यायचा आहे. चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. चला, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर आपल्याला साच्यात वाटायचं गरम गरमच. चला आता आपण ओतून घेऊया साच्यामध्ये गरम गरम. तर आपल्याला चांगले हलवून घ्यायचे थोडंसं. आता ही 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचे. चला, तर आपले साबण आता काढून घेऊया. झालेत चांगले साबण, हे बघा. मी पण काढू. कोरफड, तुळस, गुलाब आणि निम साबण. चार आयुर्वेदिक वनस्पतीपासून हे साबण बनवलेत मी. बघा कसे झालेत सांगा. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा साबण आपले तयार झालेत. तर कसे झालेत साबण सांगा. आयुर्वेदिक साबण ह्याच्यात लिक्विड नाही काय नाही. घरी बनवलेले आयुर्वेदिक साबण कसे झाले सांगा. हे बघा, गुलाब, लिंब, कोरफड आणि तुळशी. मस्त झालेत साबण बघा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.